आता हा व्यवसाय असा आहे की जीव लावला तरच शेळी, ही का मशीन वगैरे नाही की अशी सेटअप करून ठेवली की दरवाजा लावून ठेवला, तिला जीव लावला तरच पैसा कमवून देते. करण्यात मजा नाही. आजकाल जे युनिक जे पहिलं गावरान पद्धतीने जे शेळी पालन आहे ते आमचे वडील वडिलांना ही योजना सुचली की थैल्यापासून बांबूपासून मुलाचं व्यवसायाचं तत्व काय असतं आज फॅशनेबल करायला लागली. आज लाखाव खर्च करायले, उंचीवर शेड मारायले. त्यामुळे नाही सक्सेस झालं की ती मानसिकता ढळून जाते मुलाची आणि तो म्हणतो शेळी पालन परवडत नाही. पण अशी शून्यातून सुरुवात केली की हारण्याची भीती नसते आणि काहीच नसते. शिरोई क्रॉस आहे, गावरानला झालेलं आहे पण शिरोई क्रॉस आहे. हा व्यवसाय म्हणतो ना झिरो मेंटेनन्स, खर्च कमी उत्पन्न जास्त. दुसरा व्यवसाय असा कोणताच नाही की खर्च तेवढा करतो माहिती का. ते लवकर पाठी क्रॉस होतात त्यामुळे ते ब्रिडर सगळ्या शेळ्या लोड झाल्या आणि निवडली ती शेळी विकून टाकलेली बाजारातून ती जागेवर सेट होत नाही. घरची तयार झालेली जे पिल्लू आहे पिल्ल्याचं रूपांतर शेळीमध्ये झालेलं ती शेटला 18 बोकडे ऐकले. 18 बोकडाचं जसेल तसं भांडवल आपण शेडला योग्य किंमत जर आता लोड जर झाली तर ही 22 ते 30 हजार पडतात. 22 ते 20 हजाराला गावरान. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रभर फिरत असताना आपण पाहतो व्यवसाय संदर्भात आपल्या चॅनलवरती व्हिडिओ. तर शेतकरी मित्रांनो, मी सध्या आहे माजलगाव तालुक्यामध्ये जायकवाडी गाव आहे. इथं जर माझ्या पाठीमागं पाहिलं एक शेळी पालन आहे. जवळपास 40 शेळ्यांची संख्या आहे. ज्यांना शेळी पालन करायचंय, कशा पद्धतीने केलं पाहिजे, सुरुवात कशी असावी पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे शेळी पालन. तर मित्रांनो, पाहूया साध्या पद्धतीने कसं शेळी पालन केलं. इकडे जर तुम्ही बघितलं एकदम साध्या पद्धतीने शेडची रचना आहे. आतमध्ये जर तुम्ही बघितलं जवळपास 10 गुंठ्यामध्ये हे शेळी पालन आहे. इकडे जर तुम्ही बघितलं पाठीमागे तुम्हाला दिसतंय की आपल्या जुन्या काळामध्ये जशा पद्धतीने आपले गोटे होते गावखेड्यामध्ये तसाच गोटा तुम्हाला दिसतोय. बाजरीची जे चिपाट आहेत निघलेले त्या चिपाटापासून वैरणीपासून केलेला कोटा. आणि इकडे जर बघितलं साईडने एकदम साध्या पद्धतीने सगळं शेळी पालन केलेलं आहे. सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कशा पद्धतीने हे शेळी पालन चालतं, शेळ्यांना कसं खाद्य दिलं जातं, कोणत्या प्रकारचा चारा दिला जातो. चला मित्रांनो, सविस्तर माहिती पाहूया. नमस्कार सर, प्रथमतः स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती. आपला परिचय आणि आपला ऍड्रेस सांगा. माझं नाव दिगंबर रंगनाथ धनुळे, राहणार जायकवाडी, तालुका मालगाव, जिल्हा बीड. बर सर, आता आपल्याकडं हे जे शेळी पालन आहे सध्या जर बघितलं तर शेळी पालनामध्ये जे व्यवसायामध्ये जे तरुण आहेत किंवा शेतकरी आहेत असं वळताना दिसत आहेत की शेळी पालनामध्ये फायदा आहे. तर तुम्हाला कशा प्रकारे सुचलं बरं आपण शेळी पालन करावं म्हणून? नाही, आजकाल आता सिटीमध्ये MIDC मध्ये काम करण्यापेक्षा 10-12 हजार रुपये मध्ये काम करण्यापेक्षा हा बंदिस्त व्यवसाय जर केला तर पैशाची अडचण येत नाही, काही टेन्शन नाही किंवा कुणाची मजुरी करायची गरज नाही. त्यामुळे आपण हा व्यवसाय 2021 मध्ये निवडला. 2021 ला आपला 2024 मध्ये एकदम सेट झाला व्यवसाय. आज कशाचा शेळीमध्ये व्हायरस नाही, काय नाही, टेन्शन नाही, नो टेन्शन आहे. बर, आता सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे, आपलं जे शेळी पालन आहे आपल्याकडं कुठल्या जातीच्या शेळ्या आहेत? आता आपल्या जवळ आपण सुरुवातीला घेतलेल्या त्या टायमाला गावरान शेळ्या होत्या. गावरानला आपण 2 वर्ष सांभाळ केला आणि त्याची गावरानची क्वालिटी कमी असल्यामुळे त्याला बिटल क्रॉस केला 1 वर्ष, दुसऱ्या वर्षी शिरोई क्रॉस केला. त्याच्यापासून आपल्याला खूप फायदा व्हायला लागला. त्यामुळे आपण गावरान शेळ्या ठेवतो आणि क्रॉसला बिटल किंवा शिरोई वापरतो. म्हणजे शेळ्या गावरान, ब्रीडर क्रॉस साठी वेगवेगळ्या जातीचा. ब्रीडर आपण दुसऱ्या जातीचा वापरतो. बर, आता आपल्याकडे किती संख्या शेळ्यांची? आपल्याजवळ लहान मोठे सगळे 40 ते 42 नग आहेत आपल्याजवळ. बर बर, आता तुम्ही हे जे गोठा बनवलेला आहे, आपण ज्या गोठ्यामध्ये सध्या उभा आहे, तुमचा इंस्टावरती म्हणा कुठेतरी असं बघत असताना एक गव्हाणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये एकदम साध्या पद्धतीने गोण्याच्या जशा शेतकऱ्याचा जुगाड अशा पद्धतीने तुमच्या पाठीमागे तुम्ही गव्हाणी केल्या, इथं शेड केलेलं आहे आणि साईडने संपूर्ण जाळी मारलेली. काय होतं, आता जर आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं जेवढे बरेचसे गोट फार्म आहेत ते एकदम आवाडावे खर्च केलेला असतो, शेडची मोठी रचना,
तुम्ही का बरं मोठी रचना नाही केली, शेड मोठं केलं नाही? माझं एक मनातलं कारण असतं की का आता आपण जर सुरुवात जर शून्यापासून केली तर कारण की पुढे भविष्यात हारण्याची भीती नसते. हा, हा. आजकालचे मुलाचं व्यवसायाचं तत्व काय असतं, आज फॅशनेबल करायला लागले, हा. आज लाखाव खर्च करायले, उंचीवर शेड मारायले. हा. त्यामुळे नाही सक्सेस झालं की ती मानसिकता ढळून जाते मुलाची हम्म. आणि तो म्हणतो शेळी पालन परवडत नाही. हम्म. पण अशी शून्यातून सुरुवात केली की हारण्याची भीती नसते आणि काहीच नसते पुढे भविष्यात. बरं, स्टार्टिंगच आपण अशी केली की काही आधी शेड वेगळं होतं जरा? नाही सुरुवातीला आपण असं छपरच होतं इकडच्या साईडनं. हम्म. आता ते आपलं जसं जसा व्यवसाय वाढत चालला तसं ह्यांच्या जीवावर आपण खर्च करायला तयार आहे. हम्म. आपला स्वतःचा रुपये वैयक्तिक नाही की त्याच्यामध्ये करू शकतो आपण, स्वतः सगळं त्यांच्या जीवावर चालू आहे. बर, सुरुवातीला तुम्ही जे 2 शेळ्या आणल्या होत्या ते कुठून आणल्या होत्या? ते आपण असे घरगुतीच घेतल्या होत्या शेतकऱ्याकडून. हा, हा. आपल्याला अनुभव नव्हता, आपण शिक्षण झालेलं म्हणून आज हा. पुण्यावरनं जॉब सोडून आलो. बर. लॉकडाऊनच्या दरम्यान करायचा विचार होता, हा. पण कधी सांभाळलं नाही, त्यामुळे अनुभव नसल्यामुळे आपण सुरुवातीला 2च घेतले. म्हणजे सुरुवातीला तुम्ही जॉब करत होते? हा, जॉब करत होतो. काय जॉब करत होते? आपण MIDC मध्ये होतो, पुणे रांजणगावला. हा, हा. ITI झालेला. हा, हा. जॉब भेटतो 12 आणि 13 हजार रुपयामध्ये काहीच जगत नाही. त्यामुळे आपण 2021 मध्ये सुरू केलं स्टार्टअप. म्हणजे जॉब सोडून तुम्ही गावाकडे आले हा, आणि गाव. गावाकडे शेळी पालन हो. सुरू. बरं, हे शेळी पालनाची संकल्पना तुम्ही सांगितलं नाही की कुठं तुम्ही बघितलं होतं व्हिडिओ वगैरे, का कुठं एखाद्या शेळ्यामधून फायदा होतो, बोकडाचे पैसे होते, नाही कसं नेमकं? युनिक कसं आहे याच्यामध्ये की असं आज हे भविष्यात वाढत जाणारा व्यवसाय, झिरो मेंटेनन्स मधला व्यवसाय, आज 2 ते 3 वर्षाला हा व्यवसाय टॉपला असणार. 2 ते 3 वर्ष? हा, 2 ते 3 वर्षाला आणखी टॉपला असणार. आणि झिरो मेंटेनन्स व्यवसाय म्हणलं तरी एक नंबरला व्यवसाय आहे. बरं, तुम्ही ह्याच व्यवसायाची निवड केली, दुसरा व्यवसाय भरपूर व्यवसाय होते? नाही, व्यवसाय कसा असतो आता जे हा व्यवसाय म्हणतो ना, झिरो मेंटेनन्स, खर्च कमी उत्पन्न जास्त. दुसरा व्यवसाय असा कोणताच नाही की खर्च तेवढाच उत्पन्न बी तेवढं. आणि आता बरेचसे शेतकरी आपल्याला सांगतात शेळी पालन कसं, सुरुवातीला आपण गावखेड्यामध्ये बघतो प्रत्येकाच्या घरी एखादी शेळी असायची, हो, नाही का, आपल्या घरी एक शेळी असायची, आणि त्या शेळ्याचा व्यवसाय आता मोठ्या स्वरूपात झालाय, बिझनेस मध्ये झालाय, मोठे मोठे गोट फार्म आपण पाहतो. आता तुम्ही हे शेळी पालन सध्या केलेलं आहे, तुमचं एकदम शेतामध्ये शेळी पालन आहे. शेळी पालन म्हणलं की त्याला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो चाऱ्याचा. मग ह्यांचं चाऱ्याचं व्यवस्थापन कसं असतं? आपण आता ते 25 गुंठे चारा केलेला आहे. 25 गुंठ्यामध्ये 8 वैरणी. आता 8 वैरणीमध्ये मेथी घास आहे, दसरथ घास आहे, शेवरे घास आहे, बाहुली स्मार्ट नेपियर आहे, रेड नेपियर आहे, तुत्ती आहे, मार्वेल गवत आहे आणि पेन्सिल गवत. आणि वाळल्या वैरणीमध्ये आपण सोयाबीन भुसकट वापरतो, तूर भुसकट आणि ज्वारीची पाटूक. आणि सकाळी त्यांना शेळ्यांना सोयाबीन आणि मका भरडा मिक्स. आणि जे बोकड किंवा पिल्ला असतात त्यांना शेंगदाणा पेंट आणि मकाचा भरडा दोन्ही मिक्स. म्हणजे हे आपलं पूर्ण बंदिस्त आहे का? पूर्ण बंदिस्त, 100%. शेळ्यांना कधीच सोडत नाही? सोडत नाही. तर बरेच शेतकऱ्याचं मत आहे की शेळ्याला जर सोडलं तर शेळ्याच्या तब्येती वगैरे चांगल्या राहतात. आता तुमच्या तर सगळी आतमध्ये? नाही, ते आपल्या शेटावर असतं. जी बाहेरून शेळी आणलेली बाजारातून ती जागेवर शेट होत नाही. घरची तयार झालेली जे पिल्लू आहे, पिल्ल्याचं रूपांतर शेळीमध्ये झालेलं ती शेटला शेटच राहते. म्हणजे आता 6 वर्षामध्ये तुम्ही 2च्या एवढ्या 40 केल्या? 240 झाले आपल्याला. आज आपल्या जो मदर स्टॉक म्हणलं तर 28 मदर स्टॉक आहे आपल्याला. 28 मदर स्टॉक आणि 12 लहान मोठी. सर, तुम्ही सांगितलं की सुरुवातीला तुम्ही 2 शेळ्यापासून शेळी पालन सुरुवात केली. हो. आता ज्या शेळ्या आहेत त्या तुमच्या सगळ्या घरच्याच आहेत का? हो, घरच्याच आहेत आपल्या. बर. फक्त सुरुवातीला घेतलेली ही एक शेळी. हा, हा, हा. आणि ह्याच्यापासून सगळ्या जवळजवळ आज 28 शेळ्या झालेल्या आहेत. 28 शेळ्या झालेल्या आहेत. 5 ते 4.5 वर्षामध्ये एका शेळीपासून 28 शेळ्या झालेल्या तयार. बर. वर्षभरात किती विकता आपण? वर्षभरात आपण फक्त पाटी विकत नाही, बोकड जे होतात क्वांटिटी 16-17 ते विकून टाकतो आपण. एका वर्षामध्ये विकून टाकतो फक्त बोकड? फक्त बोकड. मिनिमम आता वर्षाला तुमच्याकडे किती बोकड होतात समजा? मिनिमम 18 ते 22 होतात. 18 ते 22 पर्यंत होतात. 18 ते 22. बर. त्याला कसा भाव वगैरे, किलोवर का कसं, नगावर? नाही, आता आपण काय करतो माहितीये का, डायरेक्ट असं नगावर आलं तर नगावर, किलोवर आलं तर किलोवर. आणि हे असे जे पिल्ला असतात, ह्या पिल्लांना आता देण्यासाठी खूप भाव असतो. आता हे आपल्याला पिल्लू 16 ते 16.5 हजाराला मागितलं, पण आपल्याला 20,000च्या कमी द्यायचं नाही. बर. आता याची क्वालिटी बघू शकता आपण. शिरोई क्रॉस आहे, गावरानला झालेलं आहे, पण शिरोई क्रॉस आहे. आपल्याला 16-16.5 हजाराला मागणी आलेली, पण 20 ते 22,000च्या कमी द्यायचं नाही आपल्याला सध्या. 20 ते 22,000 रुपये? हो. आता हे बेनेला एकदम गावरान शेळीला क्रॉस करायला फायदेशीर राहतं. बर. किती महिन्याचं असं नाही? आता हे पिल्लू 7 महिन्याचं, फक्त खाली 7 महिने. 7 महिन्याचं पिल्लू. ह्याचं वजन कमीत कमी 35 ते 36 किलो वजन. 35 ते 36 किलो. बर. किती आहेत आपल्याकडे असे आपल्याजवळ आता दुसऱ्या क्वालिटी मध्ये म्हटलं तर 80 क्रॉस. आता ह्याचं वजन 28 किलो आहे. हा बोकड सुद्धा गावरान शेळीला क्रॉस करायला खूप रिझल्ट देतो. गावरांसाठी? हा, गावरांसाठी. फक्त गावरांसाठी क्रॉस करण्यासाठी खूप फायदेशीर आणि वजन वाढीसाठी खूप फायदेशीर राहतो.
म्हणजे हे सगळे जे ते आहेत की तुमच्या गावरान शेळ्यापासूनच हे झालेले. आपण गावरानला शिरोळ क्रॉस केलेला एक वेळेस बिटल केलेला आपल्या वजन वाढीसाठी फायदेशीर राहतो तो. बर, तर आपल्याकडे हे जे क्रॉस केले यासाठी कोणता ब्रीडर आहे सध्या? नाही आपण काय करतो माहितीये का, ते लवकर पाठी क्रॉस होतात त्यामुळे ते ब्रिडर सगळ्या शेळ्या लोड झाल्या आणि निवडली ती शेळी विकून टाकतो तो ब्रिडर. ब्रीडर लगेच विकून टाकायचं. ब्रिडर विकून टाकतो का तर तो लहान पाठी लवकर लागल्या की तब्येती वगैरे राहत नाही त्याच्या. म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन ब्रीडर आणि नवीन ब्रिडर म्हणजे 1 वर्षाला चेंज करता एका वर्षावर चेंज करतो का तर ती क्वालिटी वगैरे चेंज आपल्याला बी अनुभव येतो आणि क्वालिटी चेंज राहते. बर बर. आता आपल्याकडं या ज्या पाटी आहेत, आता नवीन तुम्ही सांगितलं की तुम्ही फक्त बकरी विकता आणि पाटी ठेवता, पाठी ठेवतो. तर मिनिमम जी पाट आहे हो किती महिन्याच्या नंतर म्हणजे भरली पाहिजे? नाही आपण आता ही जी पाट आहे आता ही पाट सध्या 6 महिन्याची, आता ही 4 महिन्यात एक हिट येऊन गेलेली. हा, हा. आता ही पाट आणखी 2 महिन्यात गाभण राहते. 8 महिन्याची 8 महिन्याला ही गाभण राहू शकते आता आणि आपण लावतोय 8 महिन्याला. 8 महिन्याच्या नंतर 8 महिन्याला आता ही पाट 6 महिने सध्या 6 महिन्याची. 2 महिन्याला लागते ही. बरं, आता तुमचे हे जे बकरे आहेत तर त्याच्यानुसार हे होत नाही का? नाही होते ती, हा, पण आपण समजा त्यांच्याच वंशावळीमध्ये असल्यामुळे दुसरा ब्रिडर लावतो. दुसरा ब्रीडर. हे आता हे बहीण भावडाचं असतात किंवा एकाच वंशावळीमध्ये असतात. बरं, आता ह्या ज्या तुमच्या शेळ्या आहेत संपूर्ण अशा मुक्त संचार मध्येच आहेत का? हा मुक्त बंदिस्त, पूर्ण बंदिस्त, 100% बंदिस्त. आता ह्या पाठीची क्वालिटी बघू शकता. ही पहिलं पाठ आहे, पहिलं रुपाट पहिलं पाठ आहे. 13 ते 14 महिन्याची पाठ आहे. 13-14 महिन्याची. 13 ते 14 महिन्याची. आता ही गाभण आहे का सध्या? नाही वेलेली पहिल्या पाठीने 2 बोकडं दिलेली. 2 बोकडं हो. पहिल्याच व्यतामध्ये. आता ही सध्या आपल्याला 28,000 मागितली 2 बोकडा सगळं, पण आपल्याला विकायला पुरत नाही का आता ही घरी बंदिस्त सेट झालेली आपली शेळी, त्याच्यामुळे विकायची. विकायची नाही. बरं, आता मिनिमम आता तुम्ही सांगितलं की 2021 ला तुम्ही स्टार्ट केलं, हो आता 2026 आहे. हो. या 26 वर्षा म्हणजे 6 वर्षामध्ये तुम्ही किती समजा अशा पाटी विकल्या किंवा किती बकरे अंदाजे? पाठी तर आता आडी अडचण कोणापाशी असते, थोडेफार विकावंच लागतं. पण आता जे समजा नसर पाठ होते, क्वालिटी पाठ होते ते विकत नाही आपण. किती जरी अडचण आली तरी विकत नाही. म्हणजे चांगल्या तुम्ही घरीच ठेवता? चांगल्या घरी ठेवतो. एखादी समजा जर तब्येतीला खराब वगैरे असली तर ती विकून टाकू शकतो. पण चांगली क्वालिटीची पाठ विकू शकत नाही आपण. बर, आज आपल्याला बाजारातून जर ही पाठ घ्यायची मला 30,000 कमी देत नाही कोणी, आणि ती जर आणली बाजारातून तर इथं सेट होत नाही ती पाठ. बर. आता ही आपल्या घरची जन्मलेली पाठ आहे. आज हिला 14 महिने झाले. आता ही येऊन जवळ 18 ते 19 दिवस झाले हिला फक्त. बर, आता शेळी पालनामध्ये सर्वात महत्वाचं असतं की शेळ्यांचं जे शेड आहे, हो शेड, आणि त्या शेड मध्ये असलेल्या गव्हाणी चारा टाकण्यासाठी. आता तुमच्या इथं जर बघितलं तर कुठलीही गव्हाणीचं नियोजन नाही, की जसं की मी सुरुवातीला म्हणलं की तुमच्या पोतड्याच्या बोंद्र्याच्या गव्हाणी होत्या. ही आयडिया कशी सुचली तुम्हाला नेमकी? नाही आता आजकाल काय झालं माहितीये का, फॅशनेबल खर्च करण्यात मजा नाही. आजकाल जे युनिक जे पहिलं गावरान पद्धतीने जे शेळीपालन आहे ते आमचे वडिलांना ही योजना सुचली की थैल्यापासून बांबूपासून दावण करावी. का आता ही शेळीला तोंडाला लागण्याची भीती नाही, काहीच नाही भीती. हा युनिक ही एकदम मस्त झाली आणि फार उपयोगी आली दावण एकदम. हे आमच्या वडिलाची योजना होती, वडिलाचा प्लॅन होता मला. वडिलाचा प्लॅन होता, तो सक्सेस झाला म्हणायचं. बर, आता शेळ्यांना खाद्यामध्ये तुम्ही सकाळी किती वाजता काय देता, कशा पद्धतीने असतं? सकाळी आपण 6च्या दरम्यान मका आणि सोयाबीनचा भाडा शेळ्याला देतो. आणि जे लहान पिल्लं असतात त्यांना सोयाबीनचा भाडा, मका भाडा आणि शेंगदाणा पेंड मिक्स देतो. आता ह्या शेळीची क्वालिटी बघायची. आज ही येऊन 22 दिवस झालं तरी वाटते का गाभण आहे म्हणून. म्हणजे वेलेली शेळी. हा वेलेली शेळी, पण क्वालिटी कशी बघायची. लोक म्हणतात शेळी बंदिस्त होत नाही, गावरान बंदिस्त होऊ शकते शेळी. म्हणजे गावरान ही पूर्ण बंदिस्त होऊ शकते का तर ती त्या फार्मवर शेड झालेली पाहिजे, जन्म तिथं ते झालेला पाहिजे, जन्म फार्मवर. बर, बाजारातून आलेली शेळी फार्मवर बंदिस्त होत नाही. गावरान शेळी बाजारातून आणलेली होऊ शकत नाही, घरचीच होऊ शकते. बर, आता बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की शेळी पालन सुरुवात करायची म्हणलं तर कुठली जात निवडली पाहिजे, किती शेळ्यापासून सुरुवात केली पाहिजे, काय सांगतात? नाही माझ्या म्हणण्यानुसार तर सुरुवात ही 1 किंवा 2 शेळीपासून सुरुवात केलेली चांगली. आणि 2 वर्ष असा टाइमपास म्हणून केलेला व्यवसाय हा किती फायदेशीर राहू शकतो. आता हा व्यवसाय असा आहे की जीव लावला तरच शेळी, ही का मशीन वगैरे नाही की अशी सेटअप करून ठेवली की दरवाजा लावून ठेवला, तिला जीव लावला तरच पैसा कमवून देते. जीव लावला तरच, तिला असा ट्रेस नाही आला पाहिजे. आता हे आपलं वडिलाची योजना ही बघा. आता लहान सिमेंटच्या खांबापासून लाकडापासून तिला वरी बाजरीचं ज्वारीचं पाचट टाकून एकदम गार थंड होण्यासाठी फायदेशीर. आता आपलं कसं असतं शेड उन्हाळ्यामध्ये शेडमध्ये शेळी राहू शकत नाही. आता इथं बघितलं तर थंड वातावरण, एकदम थंड वातावरण.
म्हणजे उन्हाळ्यामध्ये पण थंडावा देतं. उन्हाळ्यामध्ये थंड आणि हिवाळ्यामध्ये गरमी, बर दोन्ही ऋतूमध्ये एकदम परफेक्ट असतं. बर. आता ही आपली संपूर्ण शेडची जी जाळी मारलेली तुम्ही हो, आतमध्ये गोटा वगैरे, ही जागा किती ते आहे? आपली 10 गुंठे जागा आहे. 10 10 गुंठे. गुंठे. बरं, ह्या 10 गुंठ्याला पलीकडे एक शेड दिसतंय पत्राचं हो आणि अलीकडे हे उन्हाळ्यामध्ये. हो. तर बरं, ह्याला सगळा खर्च किती आला एक अंदाजे? आपल्याला अंदाजे समजा आपण सुरुवातीला फक्त हा 2 ते 3 वर्षाखाली गोटा केलेला होता, आणि हा. कसं असतं पावसाळ्यामध्ये इमर्जन्सी काय कधी कशी वेळ येईल सांगता येत नाही, त्यामुळे आपलं ते कलरच्या पत्रात शेड मारला आपण. बर इमर्जन्सी समजा कधी येईल काय सांगता येत नसतं, बर. त्यामुळे ते इमर्जन्सी साठी शेड मारून टाकलेला आपण. खर्च किती आला एक अंदाजे? खर्च आपला 1.5 लाख रुपये खर्च आलेला त्याला. 1.5 लाख रुपये? हो. नाही नाही, संपूर्ण जाळी कंपाऊंड हे आतले आता आपल्याला जवळ त्याला 3.5 लाख खर्च आलेला, सगळा? आणि आपल्याला आणखीन एक जागा पुरत नाही पावसाळ्यामध्ये मध्ये, म्हणून आणखीन 2 लाखाला एक शेड दिलेलं आहे आपण मारायचं आता. बर. फक्त हे ते ह्यांच्या जीवावर, आपण स्वतःचा रुपये नाही. सगळं शेळ्याचं सगळं आलेलं ह्यांच्यात उत्पन्न आहे. दरवर्षी आपलं हा. ह्यात गुंतवणूक आता करायची. आपण गेलेल्या महिन्यात 18 बोकडे ऐकले. 18 बोकडाचं जसेल तसं भांडवल आपण शेडला गुंतून टाकायला लागलो. बरं, 18 बोकडाचे किती पैसे तयार झाले विचारायला नाही पाहिजे, पण एक शेतकऱ्यांना एक माहिती 18 असावं. बोकडा आपण एकदम शेड 2,30,000ला शेड दिलेला एकाच व्यापाऱ्याला. वडवणीचा व्यापारी येतो आपल्याजवळ, हा. एकाच व्यापाऱ्याला 2,30,000ला शेड दिला. 18 बोकडाचा? 18 बोकडा बर. लहान मोठे होते, पण 2,30,000ला सेटल म्हणजे एखादं सपातून जात? एखादा सापातून जातो. बर. आता आपल्याजवळ विकायला आलेले बोकड आहे दुसरे, पण आपण इमर्जन्सीसाठी गिरायकासाठी ठेवतो, जे घरगुती गिरायक आलेलं. बर, म्हणजे कंदुरीचे हे हा, जे काही कार्यक्रम कंदुरीचे, असतील हा. त्यानुसार. आता ही पाट बघा, आपल्याला एका शेतकऱ्याने 11,000ला मागितली, पण आपल्याला विकायला पुरत नाही. आता पाटीची क्वालिटी बघू शकता आपण कशी आहे. आता ही म्हणजे पाट घरी ठेवायची का? घरी ठेवायची. आम्ही 6 महिन्याची पाट आहे, बिटल क्रॉस मधली. क्वालिटी बघू शकता पाटीची कशी आहे. बर, तरी पण एखादा शेतकरी तुमच्याकडे आला किंवा जवळचा गावातला माणूस नातलग मागितले त्यानंतर नाही मग- बा, आपल्याला की जर योग्य किंमत दिली तर देतो आपण. योग्य किंमत दिली तर आपल्या आवडीनुसार. बर बर. आता ही पाट आपल्याला घरगुती एका शेतकऱ्याने 11,000ला मागितली, आणखीन गाभण नाही ही पाट. बर. 6 महिने होऊन गेले. तुम्हाला काय वाटतं कितीला विकन ही समजा नाही, एकाचीच म्हणल्यावर? आपल्याला योग्य किंमत जर आता लोड जर झाली तर ही 22 ते 30,000 पाट जाते 22-23 हजाराला गावरान? गावरान. लोक म्हणते खोटं नाही सांगायला. नाही नाही, आपल्याला क्वालिटी बघा ना पाटीची कशी. एकदम मस्त दिसतंय Quality काळं नुसार. सोनं. बरं सर, आता एक महत्वाचा प्रश्न आहे, सर्व शेतकऱ्यांना तो प्रश्न पडतो हो की तुम्ही आता समजा 40 शेळ्या आहेत तुमच्याकडे, हो. लहान मोठ्या तुम्ही सांगितलं, हो. तर या 40 शेळ्यांसाठी पूर्ण बंदिस्तीसाठी किती गुंठ्यामध्ये, किती एकर मध्ये, कशा प्रकारचा चारा असायला पाहिजे? नाही, आता आपल्याजवळ 25 गुंठे चारा आहे. 25 गुंठ्यामध्ये 8 वैरणी. हा. 8 वैरणीमध्ये दसऱ्यात घास, मेथी घास किंवा तुती, मार्वेल, पेन्सिल गवत, रेड नेपियर आणि बाहुबली स्मार्ट नेपियर, बरं. एवढ्या 8 वैरणी ओल्या आहेत. आपण सकाळपासूनचं शेड्यूल म्हणलं तर आपण सकाळी 7च्या दरम्यान मका आणि सोयाबीनचा भाडा शेळायला देतो, आणि जे बोकड असतात त्याला मका भाडा आणि शेंगदाणा पेंड, आणि पिल्ल पाजल्यानंतर आपण 11च्या दरम्यान सोयाबीन भुसकट, तूर भुसकट मिक्स देतो. आणि आपली शेळी 12 वाजता पाणी पिऊन जर टच झाली, तिला जर पाणी जर नसेल पित तर मग मिठाचं आणि पिठाचं पाणी देऊ शकतो आपण. आपली शेळी तंदुरुस्त राहते. आणि 4 वाजता मात्र आपले काय होतं, 8 वैरण एक खट्या कापणं, तोडणं आणि शेळ्याला टाकणं. 4 वाजता एकदा आणि 5 वाजता. 6च्या टायमाला शेळ्याच्या अशा भका फुल भरलेल्या पाहिजेत, तरच शेळीच्या तब्येत राहतात. अशा भका बम झालेल्या असतात. भका? हा, ह्याला भका म्हणत असतात. नवीनच एक शब्द ऐकाय भेटला, भका. गावरान टाईप मध्ये म्हणलं तर आपलं गावरान शेळी पालन मला गावरान भाषा बोलावं लागते. हा, शेतकरी बांधव हे बघा, आपण दावणीमध्ये सोयाबीन भुसकट व तूर भुसकट मिक्स टाकलेला आहे. कारण की शेळी ही सोयाबीन भुसकट व तूर भुसकट यामुळे पाणी पिते, आणि पाणी पिल्यामुळे शेळीची तब्येत तंदुरुस्त व फिटनेस मेंटेन राहते. जर ओली वैरण सकाळी टाकली तर शेळी तेवढं पाणी पित नाही मनसोक्त, कारण की सकाळी ते 10 ते 11च्या दरम्यान पाणी पिण्यासाठी भुसकट टाकावं लागतं. बरं, आता तुम्ही सांगितलं तुमच्याकडे ओल्या प्रकारचा चारा आहे, हो आणि आता वाळला सुक्यामध्ये तुम्ही भुसकट दिले. हो. बरं, हे भुसकट जे देता ह्याचं टायमिंग आहे का? कसं नाही, सकाळी ते 11च्या दरम्यान टायमिंग, सकाळी 11 वाजता दोन्ही मिक्स देतो आपण, सोयाबीन भुसकट आणि तूर भुसकट एक टाइम? एक टाइमच. आणि 12 वाजता शेळी फुल पाणी पिते, आणि 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत आराम करते, आणि 4 वाजता मग आपण 8 वैरणी एक खट्याचा कापतो आणि तोडतो. बर, आता हे पावसाळ्यामध्ये कसं नियोजन असतं आपलं? पावसाळ्यामध्ये आपण आदल्या दिवशी किंवा एका दिवसाने अगोदर जर आभाळाचं वातावरण दिसलं तर ते आधीवरने आपण घर केलेले घरामध्ये आणून कापून ठेवतो इमर्जन्सीसाठी. आणि आपल्याजवळ वाळली वैरण तर असते ती, समजा सोयाबीन भुसकट, तूर भुसकट, ज्वारीचा काढा, म्हणजे स्टॉक करून ठेवता उन्हाळ्यामध्ये? उन्हाळ्यामध्ये स्टॉक. आणि घरचीच वैरण असते आपली अवेलेबल केली, घरचीच, बाहेरून काही घेत नाही? बाहेरून काहीच घेत नाही आपण. बर. आता आजकाल तर नाशिक वगैरे मारायला लागले लोक बाहेर, त्यामुळे ते बाहेरची वैरणीचा असा भरोसा राहिला नाही आजकाल. हा. आज बंदिस्त शेळी शेत त्याच्यामुळेच होती की समजा घरचा चारा पिकवला तर 0 मेंटेनन्स म्हणायचा, खर्च न सोडता.
आता बऱ्याच शेतकऱ्याचं मत आहे पण की गावरान शेळी पालन परवडतच नाही, इतर जातीचं परवडत, तुमच्याकडे तर गावरान नाही, काय सांगता? नाही, आपल्या माझ्या म्हणण्यानुसार माझ्या अनुभवानुसार गावरान शेळी फायदेशीर राहते. फक्त तिला क्रॉस तुम्ही करा किंवा दुसरा शिरोई म्हणा, बिटल म्हणा, तो सक्सेस राहतो. वजन वाढ, उंची वगैरे जास्त राहिल्यामुळे लगेच विक्रीसाठी लवकर येतो. जे गावरान बोकुड 6 महिन्यात 8,000 जायचं ते 4 महिन्यात बिटल क्रॉसचं बोकुड 10,000 जातं. बर, आता तुमचा 2021 पासून शेळी पालनामधला अनुभव सांगतोय की तुमच्या शेळ्यांना कधी असा आजार वगैरे, काही शेळ्या दगावल्या असं काही? नाही, आपला अनुभवानुसार असा 2021 पासून संसर्गजन्य आपल्या फार्मर व्हायरस आलेलाच नाही. आता आपली शेळी बाहेर कुठे जातच नाही तर काय, तरी पण असं शेळ्यांना काही समजा नाही तसा व्हायरस काहीच नाही. आपल्या फार्मर आज 5 वर्षापासून डॉक्टरचा पाऊल नाही. आपल्याला 6 महिन्याला 1,500चं मेडिकल आणून ठेवलेलं असतं इमर्जन्सीसाठी. ताप वगैरे आली तर आपण घरच्या घरीच इंजेक्शन वाटत देऊन टाकतो पिल्लांना, घरच्या घरी घरच्या घरी. डॉक्टरचा पाऊल नाही, काही नाही आपल्या फार्मर 5 वर्ष. बरं, आता शेळ्यांना लसीकरण महत्वाचं असतं, आपल्या शेळ्यांना लस वगैरे दिलेली नाही, लस आपण काय करतो, फक्त 1 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये PPR ची लस देतो आणि FMD ची देऊन टाकतो. केव्हा जानेवारी फेब्रुवारी मध्ये FMD ची. पण लसीकरण पण केलेलं आहे? हा, लसीकरण करावंच लागतं कंपल्सरी, येऊ किंवा नाही. आपल्या अनुभवानुसार आपल्या जनावरांची समजा उद्या भविष्यात काय होईल सांगता येत नसतं, त्यामुळे आपण आधीच सावधगिरी पाळलेली बरी. बर, आता शेळ्यांना तुमच्यात आजार नाही आला, हो, पण तुमचा शेळी पालनामधला अनुभव किंवा तुमच्या मित्राचं फार्म असन किंवा नातलगाचं असं काही ऐकलंय का की शेळ्यांना सगळ्यात घातक कोणता आजार आहे? नाही, सगळ्यात घातक म्हणलं तर PPR मध्ये शेळी वाचत नाही. PPR ची लागण लवकर ताबडतोब जर पाहिली तर बरं, नाही तर PPR मध्ये शेळ्या चांगले फार्म मोठाले बंद पडतात. काय PPR म्हणजे नेमकं काय? आता नवीन शेतकऱ्यांना कळत नाही. PPR म्हणजे असा कशी तोंडावरती लागणे, सर्दी होणे येतात, तो आजार PPR म्हणून ओळखला जातो. म्हणजे त्याचे लक्षण लक्षण त्याचे. आणि ते काय होतं, ते एकदम ताप वगैरे येते, जीभ बाहेर काढणे, त्याला PPR ची लागण म्हणतात. बर, आता PPR सहसा ती पाण्यापासून वाढत जाणारा रोग आहे. पाण्यापासून म्हणजे नेमकं काय? आता तुम्ही जर समजा तुमच्या फार्ममध्ये दुसरी शेळी येऊन पाणी पिते, तिला जर PPR ची लागण झालेली असली तर तो त्या आपल्या फार्म मध्ये मिसळू शकतो पाण्यावर. त्यामुळे आपल्या फार्म मध्ये आपण दररोज स्वच्छ पाणी भरतो, सगळं त्याला असे 24 तास त्यांना दावं कसलंच नाही, मोकळं 24 तास मोकळं, सगळे मोकळे, सगळे 24 तास मोकळे. ते का तर माझ्या फार्मवर जन्म त्याचा इथं झालेला आहे ना. आपण फक्त 1 शेळी घेतलेली 6 वर्षाखाली, त्यापासून एवढ्या आपल्याजवळ आज लहान मोठ्या 40 शेळ्या आणि त्यातल्या लोड यायला आलेल्या 28 सगळ्या लहान मोठ्या. सर, आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो, शेळी पालन जे शेतकरी आहेत, नवीन तरुण आहेत, ते या क्षेत्रामध्ये वळताना दिसतात, पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो त्याचे होणारे पिल्ले. आणि पिल्ले झाल्याच्या नंतर 1 महिन्याच्या आतमध्ये ते पिल्ले दगावले जातात, म्हणजे मरतेत. काही शेळ्यांना त्या पिल्लांना संडास वगैरे लागते, ढेंडाळी वगैरे, नाही का, किंवा पिसवा, गोचड, त्यापासून बचाव करण्यासाठी काय आपल्याकडे योजना? नाही, आपल्याजवळ कसं असतं माहिती का, आपण 20 ते 22 दिवसाला रक्षक म्हणून पावडर असतं, ते पिल्ल्याच्या अंगावर टाकतो. आणि आपलं नॉर्मली जर एक सांगायचा उद्देश झाला तर खाली आपल्याजवळ अशा असल प्युअर गावरांच्या कोंबड्या आहेत. का तर त्या 24 तास पटांगणात मोकळ्या असल्यामुळे खाली गोचिड होत नाहीत, किंवा शेळ्याच्या अंगावर तर आज आपल्याजवळ 40 ची क्वांटिटी, आज 40 क्वांटिटीला 1 सुद्धा गोचिड नाही. का तर जमिनीवरच आपल्या गोचिड नाही तर शेळीवर येण्याचा समजत राहत नाही ना. आपली गावरान शेळी आहे की ती अशी गोचिड अंडे घालतात जमिनीमध्ये, आणि उकरून ती अंडे खाण्याची क्षमता गावरान कोंबडीमध्ये असते. त्यामुळे तिला सुद्धा काही होत नाही. आणि दुसऱ्या व्हरायटीची कोंबडी ती तेवढी आपली तग धरू शकत नाही गावरांसाठी. त्यामुळे गावरान कोंबड्या तुम्ही तुमच्या गावरान कोंबड्या आपण फार्म मध्ये 24 तास मोकळ्या. किती कोंबड्या आहेत आपल्याकडे? आपल्याजवळ 11 ते 12 गावरांमध्ये कोंबड्या आहेत. म्हणजे फक्त गोचड खाण्यासाठी? फक्त गोचिड खाण्यासाठी. आपल्याला त्याच्या रुपयाची आशा नाही की काहीच नाही. फक्त आपल्या एवढ्या 40 नगाचं संरक्षण त्या करतात. आज जर गोचिड पिसवा झालं तर चांगले चांगले फार्म बंद पडण्याची वेळ येते. आता त्याला पर्याय म्हणून काहीच नाही. त्यामुळे ते जेवढी सुरुवातीला दक्षता घेईन तेवढी फायदेशीर राहते. बर, आता नवीन तरुणासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी काय सांगतात बरं, कसं शेळी पालन फायद्याचं आहे? नाही, आजकाल काय शेतीमध्ये बघितलं ना, पावसावर अवलंबून शेती. जर आज झाला पाऊस तर अवंडाळ पाऊस खूप जास्तीच्या प्रमाणात होतो किंवा कमी होतो, किंवा भावाचा आपल्या हातात नाही. पण हा शेळी हा असा प्रकार की आपल्या हातात भाव आहे. आज ही पाठ बघितली 6 महिन्याची, आज आपल्याला 10 ते 11,000 देऊन जाते. आज 11,000 महिना कमवायला 1 महिना लागतो सिटीमध्ये पाहिलं तर. आज मी सुद्धा जॉब सोडून आलेलो आहे. 11,000 काय कमी नाही ते सिटी मधल्या माणसाला माहित असतं. आता आज 6 महिन्यात किलो 11,000 चालले. असे 10 पिल्ले झाले तर 6 महिन्यात लाख रुपये निघाले लागलेत ना. काय करता तुम्ही कंपनीच्या याला? आता माझ्या सांगण्यानुसार तर आज माझ्या शेतकरी मित्राला किंवा सिटी मधल्या मुलाला एकमेव पर्याय जर गावाकडे येऊन जर व्यवसाय करायचा म्हणलं तर शेळी पालन व्यवसाय हा फायदेशीर आहे. आणि भांडवलाचे जर म्हणलं तर माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही 2 वर्ष असा टाइमपास म्हणून करा. 2 शेळ्या घ्या, 1 शेळी घ्या, पिल्लावाली शेळी घ्या, तिच्यापासून सुरुवात करा. तुम्हाला जर अनुभव असेल तर शेतकरी मित्रांनो, आपण या तरुणाची यशोगाथा पाहिली, कशा पद्धतीने शेळी पालन सुरुवात केली
किती शेळ्यापासून सुरुवात केली आणि आता त्यांच्या फार्मवर कसं शेळ्यांचं व्यवस्थापन असतं. काही उदाहरणं अशी असतात शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं एकदम साध्या पद्धतीने गोट आहे आणि 2 शेळ्यापासूनचा प्रवास आज 40 शेळ्यापर्यंत गेलेला आहे आणि भविष्यामध्ये त्यांचं प्लॅनिंग मोठं आहे, जवळच शेत आहे आणि शेतीला जोडधंदा म्हणून नाही, मुख्य व्यवसाय म्हणून त्यांनी शेळी पालन हा व्यवसाय निवडलेला आहे. हे शेळी पालन तुम्हाला कसं वाटलं, कशा पद्धतीने त्यांनी शेळी पालन केलंय, तुम्हाला जर पाहायचं असेल किंवा या फार्मला व्हिजिट करायची असेल, स्क्रीनवरती सरांचा नंबर आहे, नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि या फार्मला व्हिजिट करा जवळ असताना. कारण काय होतं, आपल्याला नवीन व्यवसाय करायचं म्हटलं तर अशा फार्मला तुम्ही भेटी दिल्या पाहिजे, त्यांच्याकडे काय चुका आहेत त्यामधून आपण कसं पुढे गेलं पाहिजे किंवा त्यांनी कशा पद्धतीने केलंय तसं बघून आपल्याला जमतंय का, अशा पद्धतीने तुम्ही शेळी पालन करू शकता. शेळी पालन खूप फायदेशीर आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर ज्यांना शेळी पालन करायचे किंवा जे शेळी पालन करत आहे अशा व्यवसायापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चला भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. राम राम. नमस्कार.